आषाढवारी निमित्त राज्यभरात चैतन्याचे वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय। अशातच कानाकोपऱ्यातील वारकऱ्यांनी पंढरपूरची वाट धरली आहे। या वारीत अनेक कलाकार मंडळी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही सहभाग घेताना दिसले। यंदाच्या वारीत कोल्हापूरचा रांगडा गडी बिग बॉस मराठी फेम धनंजय पोवार म्हणजेच डीपी देखील सहभागी झाला होता। सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने वारीची झलक दाखवली। मात्र यंदाच्या वारीत डीपीने सहभाग घेताच त्याला मटणावरून ट्रोल केलं गेलं। डीपी आणि मटण यांचं प्रेम हे साऱ्यांनाच माहिती आहे। वारीत सहभाग घेतल्यानंतर डीपीला नेटकऱ्यांनी इथंही मटण खाऊ नको असं म्हणत सल्ला दिलाय। अर्थात डीपीनेही या नेटकऱ्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलंय। सोशल मीडियावर थेट पोस्ट शेअर करत डीपी म्हणाला, काही लोक वारी करताना किंवा देवाची भक्ती करताना इतरांच्या खाण्यापिण्यावरून किंवा व्यवसायावरून जज करतात, पण देव असं कधीच करत नाही। मटण खाणं ही माझी वैयक्तिक आवड आहे, पण माझं मन मात्र विठोबाच्या चरणी आहे। वारी शरीराने केली जाते, पण खरी वारी मनातली असते। देव कर्म बघत नाही, भाव बघतो। पुढे तो म्हणाला, विठोबा त्याच भक्तासाठी मटण तोडायला आला होता। देवाने भक्ताचा व्यवसाय बघितला नाही, त्याची निष्ठा बघितली। मग तुम्ही कोण माझी भक्ती नाकारणारे? मी देवावर प्रेम करतो आणि हे प्रेम खाण्यापिण्याच्या गोष्टींनी कमी होत नाही। देवाचं नाव घेणं कोणाच्याही मालकीचं नाही, कारण देव कोणाचाही द्वेष करत नाही। मग तुम्ही का करताय? मी मटण खातो हो, पण रोज विठोबाचं नावही घेतो। देव माझं हृदय बघतो, थाळीत काय आहे ते बघत नाही। म्हणून मीही वारी करतो आणि अभिमानाने करतो। तू भक्त आहेस आणि भक्ती तुझ्या मनातून येते हे कोणालाही सिद्ध करण्याची गरज नाही। पण तरी कोणी कमी लेखत असेल तर हे उत्तर देणं सत्यासाठी उभं राहणं आहे। देव तिथेच आहे जिथे खरं मन आहे। बाकी सर्व लोकांचं बोलणं वारीनंतर वाऱ्यासारखं उडून जातं, असं लिहित त्याने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलंय। तर धनंजय पोवारचं हे बोलणं तुम्हाला कितपत पटलं हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। आणि कला विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला।